पण सेकंड हँड आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर या 5 गोष्टी नक्की चेक करा। आणि शेवटची गोष्ट तर खूपच इम्पॉर्टंट आहे, ती सांगण्याआधी व्हिडिओला सेव्ह करून घ्या, नाहीतर व्हिडिओ हरवून जाईल। तर सर्वात पहिले चेक करा की फेस आयडी वर्क करते की नाही। वर्क करत नसेल तर अजिबात आयफोन घेऊ नका। दुसरी गोष्ट, इथे ब्राईटनेस मध्ये येऊन ट्रू टोन ऑप्शन ऑन आणि ऑफ करून बघा, आणि जर होत असेल तर आयफोनचा डिस्प्ले ओरिजिनल आहे। नाहीतर काय होतं की काही लोक ओरिजिनल डिस्प्ले काढून चिप क्वालिटीचा डुप्लिकेट डिस्प्ले बसवतात, अशा लोकांपासून सावधान राहा। नंबर 3, सेटिंग मध्ये जाऊन बॅटरी हेल्थ किती आहे ती चेक करा, आणि जर 80% पेक्षा कमी असेल तर अजिबात हा फोन घेऊ नका। 80%च्या खाली जर बॅटरी हेल्थ गेली तर तुम्हाला हातात पॉवर बँक घेऊन फिरावं लागेल। नंबर 4, आयफोनच्या अबाउट सेक्शन मध्ये जाऊन मॉडेल नंबर चेक करा। जर एम पासून स्टार्ट होत असेल तर हा ओरिजिनल नवीन कंडिशन मधला आयफोन आहे। जर मॉडेल नेम एन किंवा एफ पासून स्टार्ट होत असेल तर समजा की हा फोन ऍपलने रिप्लेस करून दिलेला आहे। नंबर 5 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगण्याआधी मला फॉलो आणि तुमच्या मित्रांना ही रील नक्की शेअर करा। यानंतर तुम्हाला गुगल वरती जाऊन सर्च करायचा आहे आयफोन सिरियल चेकर। येथे त्या सेकंड हँड मोबाईलचा सिरियल नंबर टाका, आणि आता तुम्हाला इथे कळेल की आयफोन जेन्युइन आहे की नाही, किंवा तो कधी ऍक्टिव्हेट केलाय। या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातील।